नवरात्र महोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सोलापूर पोलीस आयुक्तालय इथं शांतता कमिटीची बैठक नुकतीच पार पडली। नवरात्र उत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालय इथं पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, महानगरपालिकेचे अधिकारी, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील अधिकारी, नवरात्रोत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सवाचे पदाधिकारी सदस्य यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांनी करून बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला। दिनांक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे। दिनांक 2 ऑक्टोबर रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्ये वाजवण्याबाबत सूचना देण्यात आल्या। नवरात्रोत्सवात वर्गणी देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, जबरदस्तीनं वर्गणी मागू नये। सर्व मंडळांनी आपल्या मंडळाची रीतसर धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करावी। उत्सव काळात सर्व मंडळांनी CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था करावी। मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा 2/3 भाग मोकळा सोडावा। मोकाट जनावरांपासून मूर्तीला धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी। देखावे, चित्र आक्षेपार्ह नसावेत। उत्सवाचं पावित्र्य राखावं। सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात। स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर गुन्हेगारी याबाबत जनजागृती करावी। देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या महिला आणि पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र रांगेची सोय करावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या।